नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये नगर देवळा या गावी। येथे 2018 पासून आपल्या इथे नैसर्गिक शेती करणारे, विषमुक्त शेती करणारे शेतकरी जोडले गेलेले आहेत। त्यांची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत घेणार आहोत। त्यांची शेती कशी आहे हे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार सर। नमस्कार। तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या। माझं नाव भास्कर भिका कोष्टी, मुक्काम पोस्ट नगरदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। तर तुम्ही किती वर्षांपासून शेती करता? शेती मी विषमुक्त नैसर्गिक शेती 2018 पासून सुरू केलेली। मी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती शिर्डीला 2018 ला शिबिर केलं, तेव्हापासून मी ही शेती सुरू केली। म्हणजे पहिल्यांदा रासायनिक पहिले रासायनिक शेती करत होतो आम्ही। तुम्हाला आता शेती किती आहे एकूण? आम्हाला 7.5 एकर शेती आहे। ती पूर्ण नैसर्गिक आहे? हा, आता पूर्ण नैसर्गिक शेती आहे, जीवामृतावर शेती आहे। तर ज्यावेळेस तुम्ही शिबिराहून आला त्यावेळेस कसा प्रयोग केला? म्हणजे किती एकर पासून सुरुवात केली आणि पहिलं पीक कोणतं होतं? मी मोबाईलवर युट्यूबवर पाहून सुरुवात केली होती। जानेवारी 2018 ला किती मक्यापासून सुरुवात केली की जीवामृत मी तयार केला आणि जीवामृत मी स्लरी सारखं दिलं, ते स्लरी करून। तर मला रिझल्ट चांगला दिसला, तेव्हापासून मी सुरू केली। मग 2-4-5 महिन्यांनी शिबिर होतं शिर्डीला, मग ते शिबिर अटेंड केलं तर 6 दिवसाचं शिबिर होतं। तर तिथं जरा बरी माहिती मिळाली मला, मग तिथून मी सुरुवात केली। मक्का मला चांगली झाली होती ती मक्का। मक्याचा अनुभव कसा होता तुमचा? मक्का माझी सगळ्यांची मक्का लागून गेल्यावर, माझी 16 जानेवारीला मक्का लागल्यावर मी म्हटलं मक्का येते का नाही येते, जे येईल ती लावली मी मक्का। तर ती 2 एकरामध्ये 2.5 थैली लागली होती मक्याची। तर ती 2 एकरात मला 62 क्विंटल मक्का झाली होती। तर ती हाईट 12 फूटची मक्का झाड झालं होतं तिचं, आणि कणीस बी भरदार होतं। तेव्हापासून मी म्हटलं की जीवामृतामध्ये ताकद आहे। सध्या तुमच्या शेतीमध्ये कोणकोणती पिके आहेत? आता मी मोसंबी लावली आहे, केळी लावली आहे आणि कपाशी आता आवरत आली। आता कपाशी नंतर मी मक्का किंवा बाजरी घेणार आहे। आता आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत ते किती एकरचा प्लॉट? ते 1 एकरचं केळीचा बागीचा आहे। आणि रोपं कोणती लावली? कंद लावले होते आम्ही। कंद टिश्यू कल्चरचं खालचं बेन आणलंय आम्ही, त्याला एक्का म्हणतो आम्ही, एक्क्याचं बेन म्हणतो आम्ही। ते बेन लावलंय। 1750 कंद बसले ते एका एकर। मग आता याची लागवड कधी केली तुम्ही? फेब्रुवारी महिन्यात लागवड केली होती। आणि आता उत्पन्न कधी सुरू होईल? आता हे मार्च महिन्यात चालू होणार आहे। चालू होणार। मग तुम्ही याला काय खत वापरलेलं आहे? आम्ही फक्त जीवामृत दिलंय, घन जीवामृत बी दिलं नाही, मी जीवामृतावरच घेतलेला हा बगीचा। म्हणजे त्याच्यात हा जसं जमलं तसं, म्हणजे सवडनुसार देतो मी, महिन्यालाही देतो, 1.5 महिन्यात बी किंवा 8 दिवसांनी जमलं तर मी ठिबक वाटे सोडतो। मी विहिरीजवळ ड्रम बनवून ठेवतो आणि त्या ठिबक वाटे सोडतो मी। एकरी 2 ड्रम किंवा 1 ड्रम 200 लिटरचा देत राहतो। आणि त्याच्यात मी आंतरपिकं घेतले, गिलके घेतले, चवळी लावली होती, आणखी बाजूला वांगे लावले होते। तर चांगला फायदा झाला मला। कसं उत्पन्न झालं? चांगलं झालं। 20 रुपये पावशेर वांगी घेत होते लोक, आणि चांगली चवदार लागत होते। एकदा घेतलं या बाजारी घेतलं, दुसऱ्या बाजारी म्हणजे वाट पाहत होते ते। हा, वांग्याची एवढी भारी चव होती, गिलक्याची चव होती, चवळी चांगली लागत होती। मग आता तुम्ही बोलला की गिलके वेलवर्गीय वनस्पती आली, मग तुम्ही त्याचं नियोजन कसं केलं होतं? त्याला काही मंडप वगैरे नव्हता, खालीच उन्हाळ्यामध्ये चांगले चालले जाते खाली, काही वर चढत नव्हते, खालीच गिलके येत होते त्याला। आणि मग त्याला बुरशी वगैरे नाही लागली? नाही, काहीच नाही। उन्हाळ्यामध्ये कडक ऊन पडत होतं, आणि गिलक्यामुळे केळीला सुद्धा आच्छादन मिळालं त्या गिलक्याच्या वेलट्यापासून, त्याचा फायदा झाला। मग आता तुमच्या एवढ्या शेतीला तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे? आम्ही ठिबक वाटे पाणी देत असतो सगळ्या 7.5 एकरला, ठिबकच आहे, ड्रीप। आणि जीवामृत पण ठिबकनेच देतो आम्ही, गाळून गुळून। आता तुम्ही बोललात की जीवामृत बनतं शेणापासून, मग तुमच्याकडे यासाठी काय स्त्रोत आहे? आपल्या देशी गाई आहे ना, गीर गाई आहे आणि थिलार गाई आहे आपल्याजवळ। मग त्याचं शेण गोमित्र जमा करतो आणि त्याच्यापासून जीवामृत तयार करतो। केळीवरती बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे रोग येतात, तर त्यासाठी तुम्ही काय उपाय केले होते? आम्ही फक्त फवारणी 2 वेळेस केली होती। जेव्हा लहान होती केळी तर जीवामृताची फवारणी एका पंपाला 2 लिटर जीवामृत टाकून फवारणी केली होती।
आणि कपाशीसाठी तुम्ही काय काय वापरलं होतं? कपाशीसाठी आपण जीवामृत देत असतो खालून, आणि फवारणीसाठी दशपर्णी अर्क असेल, निंबोळी अर्क असेल, तो बनवून आपण कपाशीवर फवारत असतो. शेतीला जोडधंदा हा पाहिजे असतो, म्हणजे खूप शेतकरी असे करतात की शेतीला काही ना काही जोडधंदा करतात. मग तुम्ही काय केलंय? आपण जोडधंदा म्हणून गाई आहे आणि कोंबड्या आहे, कोंबड्या ठेवल्या आपण, गावरान कोंबड्या. आणि बकरी पालन आहे. त्या जाळीमध्ये 10 गुंठ्याची जाळी मारून घेतली, तिथंच कोंबड्या बकऱ्या पाळल्या आपण, आणि त्याच्यात गाईचा गोठ आहे, त्या गाईच्या गोठ्यात कोबा करून घेतला आणि गोमतीर जमा होतं तिथं. गोमूत्रासाठी वेगळी लाईन केली. ओके. मग आता तुम्ही घनजीवामृत तयार करता? हा, आता इथून मी घनजीवामृत तयार करणार आहे. 5-6 गोण्या मी तयार करून ठेवलेल्या आहे, पण आता देऊ आपण पुढच्या वेळेस केळी लावू त्या घनजीवामृत, आणि रेग्युलर घनजीवामृत आणि जीवामृत हा दोघं देणार आहे आपण. तर आता केळी तर सगळेच घेतात, मग तुम्हाला असा काही वेगळा अनुभव आलेला आहे का केळीच्या शेतीमध्ये? 2020ला मी केळी लावली होती, महालक्ष्मी गावरान बेन म्हणून. तर ती केळी इतकी भारी आली होती. माझी जीवामृत मी हाताने देत होतो डब्यानी, बादली भरायचं, आणि एका झाडाला 300 मिली 300 मिली डब्याचं माप होतं. त्या डब्याने मी एका झाडाला देत होतो. तर इतका भारी रिझल्ट आला होता की 23-24 किलोचं रास पडली होती. 40-42 किलोचे घड त्या केळीचे आले होते. ठिबक वाटे न देता डायरेक्ट जर दिलं गोमित्र केळीला तर अतिउत्तम रिझल्ट येतो. हे मी पाहिलंय. ते शायनिंग एकदम भारी, एकदम चमक, आणि हाईटला एकदम भारी. केळ बी एकदम मोठ्या पद्धतीचे केळ, आणि खायला बी रुचकर एकदम भारी. केळीच्या शेतीतून एकरी उत्पन्न किती मिळतं? आता या त्याला मी जीवामृत ठिबक वाटे दिलेले असल्यामुळे हे उत्पन्न कमी मिळणार आहे मला हे समजतंय. तरी पण हे एकर मध्ये 250 क्विंटल माल मला मिळणार आहे. 250 क्विंटल किंवा 260 क्विंटल माल हमखास मिळणार आहे. मग आता तुम्ही एवढं सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने करता, तर मग तुम्हाला भाव काय वगैरे स्पेशल भेटतो? भाव काही स्पेशल मिळत नाही आम्हाला. फक्त चमक जर चांगली दिसली, मालाला चमक राहतेच, तर 2-5 रुपये आपल्याला वाढून, 2 रुपये 1 रुपया वाढून मिळतो आपल्याला. काय अपेक्षा आहे का की याला भाव कसा? याला तर भाव मिळाला पाहिजे, पण ते मार्केट नाही ना आपल्याकडं. मार्केट असलं पाहिजे, क्योंकि विषमुक्त अन्न पिकवतो आपण, विषमुक्त केळीचा फळगड काढतो, त्याच्यामुळे भाव आपल्याला चांगला मिळाला पाहिजे, तो मिळत नाही आपल्याला. आता तुम्ही सुरुवात केलेली आहे शिबिरावरून आल्यापासून. भरपूर अशी लोक आहेत की ते अजूनही रासायनिक शेती करतात, नैसर्गिक शेतीकडे वळत नाही, विषमुक्त शेतीकडे वळत नाही. तर त्याचं मागचं काय कारण सांगू शकाल तुम्ही? आता कसं झालंय, लोकांना रेडीमेड मिळतंय. रेडीमेड मिळाल्यामुळे लोक गाई पाळायला तयार नाही, किंवा शेण उचलायला तयार नाही, जीवामृत करायला तयार नाही. त्याच्यामुळे ते रेडीमेड मिळतं, ते 2 पैसे जास्त देऊन विकत आणून घेता आणि शेतात टाकता, आणि शेतीचे पोत खराब करताय. माझं म्हणणं आहे की तुम्ही 2 गाई पाळा, त्यांच्या शेण गोमित्रापासून जीवामृत तयार करा, स्लरी करा, आणि आपल्या शेतीला वापर करा. आपली शेती सुपीक बनवा आणि विषमुक्त खा, हे माझं सांगणं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? शेतकऱ्यांना माझा एकच संदेश असेल की रासायनिक थोडं तुम्ही बंद करा. तुमची 5 एकर शेती असेल तर 4 एकर शेती तुम्ही रासायनिक नाही करा, आणि 1 एकर शेती तुम्ही गाईच्या शेण गोमित्राचं जीवामृत तयार करून द्या, आणि त्याचा रिझल्ट बघा, मग तुम्ही सगळी शेती करा. एक खट्टे तुम्ही शेती जीवामृतावर करू नका, पण तुम्ही थोडी थोडी शेती एकरभर पासून सुरुवात करा, आणि मग तुम्हाला कळेलच की आपला खर्च किती होतो आणि वाचतो किती याच्यात, हे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि यांची जी विषमुक्ती शेती आहे त्याच्यातील तुम्ही पिके ऐकलेलीच आहेत. जर तुम्हाला कुठले मागवायचे असतील किंवा यांचे उत्पादन खरेदी करायचे असतील, घनजीवामृत असू द्या किंवा अजून कोणतेही, तर त्यांच्यासाठी तुमचा एकदा नंबर द्या. माझं नाव सांगतो मी आधी. परत भास्कर भिका कोष्टी, मुक्काम पोस्ट नगरदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर आहे 7775 91 81 35. धन्यवाद. धन्यवाद.